नमस्कार, मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी मस्तपैकी ढोकळा बनवणार आहोत आणि हा ढोकळा आपण जो इडलीसाठी पीठ बनवतो त्या पिठापासून आपण हा ढोकळा बनवणार आहोत। हा मी पीठ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सेंधव नमक ॲड केलेला आहे, काळा मीठ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व पदार्थ पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण एक ॲल्युमिनियमचा भांडा घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही कोणताही भांडा घेऊ शकता, स्टीलचा सुद्धा घेऊ शकता। त्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपण हा जो पीठ तयार करून घेतलेला आहे तो पीठ आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। भांड्याला थोडंसं टॅप करून हा पीठ छान सर्व बाजूने एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे। वरून मी हे भिजवलेले चणे ॲड केलेले आहेत आणि आपण हा आता स्टीम करून घेणार आहोत। स्टीम आपण जशी इडली स्टीम करतो त्या पद्धतीने स्टीम करून घ्यायचा आहे। बॉईल केलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, काळा मीठ आणि हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण जो बेटर स्टीम करायला ठेवून दिलेला होता तो सुद्धा बनवून रेडी झालेला आहे आणि त्याला मी छान थंड करून घेतलेला आहे। हा आपण जो सारण बनवलेला आहे तो याच्यावरती कवर अप करून घ्यायचा आहे। हा सारण आपण वरून कवर अप करून घेतल्यानंतर पुन्हा वरून आपण ह्याच्यावरती पीठ ॲड करणार आहोत। जो पीठ आपण आधी ॲड केलेला होता प्रोसेस सेम आहे आणि नंतर पुन्हा आपण हा पीठ स्टीम करून घेणार आहोत। स्टीम करण्यासाठी 10 ते 12 मिनिटं जातात आणि स्टीम व्यवस्थित करायचा आहे। वरून मी ॲड केलेले आहेत मूग, त्यांना छान मोड आलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही करू शकता, अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता। ह्या अशा पद्धतीने हा सर्व पीठ आपण वरून ॲड करून घेऊया। बाजूने छान कवर अप करून घेतलेला आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा आपण 10 ते 12 मिनिटं आपण स्टीम करून घेतलेली आहे। या पद्धतीने ढोकळा बनवून रेडी झालेला आहे। आपण ह्या भांड्यामधून जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तो थंड झालेला पाहिजे, म्हणजे तो व्यवस्थित निघतो आणि ह्याच्यामध्ये सोडा वगैरे यूज करण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही। या पद्धतीने मी काढून घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्याचे पीस बनवू शकता, तुम्हाला जसे आवडतात त्यानुसार। मी या पद्धतीने करत आहे आणि वरून छान ह्याला तडका द्यायचा आहे। तडक्यासाठी तुम्ही तेल, घी किंवा बटरसुद्धा यूज करू शकता। मी तेल यूज केलेलं आहे। एका पॅनमध्ये छान तेल घेऊन त्याच्यामध्ये राई, कढीपत्ता, लाल काश्मीरी मिर्च, वरून तडका द्यायचा आहे छान आणि हा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।